श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 2 ऑगस्ट 2026 चातुर्मासातील ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे. तर बघा, दर महिन्याला 2 चतुर्थी येतात. जी शुक्ल पक्षात येते तिला विनायक चतुर्थी म्हणतात आणि जी कृष्ण पक्षात येते तिला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे उद्या रविवारी आहे संकष्टी चतुर्थी. चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित अशी तिथी आहे. तुम्ही जर चतुर्थीचा बघा जो व्रत आहे ते करणार असाल तर 9:37 चंद्रोदय असणार आहे. तर सायंकाळी 9:37 तुम्हाला ते व्रत तुम्ही चंद्राची विधिवत पूजा करून चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे. त्याचबरोबर संकष्टीच्या दिवशी घरात सायंकाळी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे आणि त्याचबरोबर एक मंत्र देखील बोलायचा आहे. यामुळे सर्व विघ्न दूर होणार आहेत, संकट देखील दूर होणार आहेत. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, तो संकट नाशक आहे, म्हणजेच संकट दूर करणारा असा हा गणपती बाप्पा आहे. तर चातुर्मासातील ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि बघा या दिवशी चतुर्थी तिथीला जर तुम्ही काही उपाय केले तर गणपती बाप्पा नक्कीच ते विघ्न दूर करत असतात. तर काय आणि कुठली वस्तू जाळायची त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही कमेंटमध्ये लिहा ओम गणगणपते नमः. तर आधी सांगितल्याप्रमाणे संकष्टी चतुर्थी आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल, जर मूर्ती असेल तर एका ताम्हणात ठेवून गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना एक वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा आहे. त्याचबरोबर फलश्रुती म्हणताना अभिषेक करायची गरज नाही. त्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून पुन्हा देवघरात स्थापना करायची आहे. त्यानंतर त्यांना बघा अभिषेक करताना दुधानं करू शकता, पाण्यानं करू शकता, दह्यानं, पंचामृतानं, तुम्ही कशानंही अभिषेक करू शकता. त्यानंतर ही मूर्ती स्वच्छ करून पुसून पुन्हा तिच्या जागेवर तिची स्थापना करायची आहे. त्यानंतर अभिषेक केलेले जे पाणी आहे म्हणजे जे तीर्थ आहे ते तुम्ही तुमच्या घरातील जर मुलं असतील तर मुलांना प्यायला द्यायचं आहे आणि स्वतः देखील ते प्यायचं आहे. घरातील सर्व व्यक्तींनाही द्यायचं आहे. ते अतिशय उत्तम आहे कारण आपण मंत्र म्हणून ते तयार केलेलं असतं. बघा, गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि हे तीर्थ प्यायल्यानं तुमच्या मुलांची बुद्धी वाढणार आहे. त्यानंतर बघा गणपतीची स्थापना करून झाल्यानंतर त्यांच्या आवडीचे पदार्थ देखील तुम्हाला आवर्जून अर्पण करायचे आहे. म्हणजेच काय तर लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. जास्वंदाचं नसेल तर कुठलंही अर्पण केलं तरीही चालणार आहे. त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून अर्पण करा. कापसाचं वस्त्र अर्पण करू शकता. हळद कुंकू व्हायचं आहे. त्याचबरोबर जे काही बघा घरात तुम्ही बनवणार असाल त्याचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे. अशा पद्धतीने गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून आरती करायची. ही झाली सकाळची पूजा. तर बघा आता सायंकाळी तुम्हाला कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे. तर तुम्ही सायंकाळी म्हणजेच कधी तर दिवे लागण्याच्या वेळी जरी हा उपाय केला ना तर अतिशय उत्तम. दिवे बघा म्हणजेच दिवे लागण्याची जी वेळ असते ती माता लक्ष्मी येण्याची वेळ असते, म्हणून त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यासाठी काय करायचं आहे, एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. म्हणजेच खोबऱ्याची वाटी, सुक्या खोबऱ्याचा एक तुकडा जरी घेतला तरी चालणार आहे. तर हा तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही बघा स्टीलची एक प्लेट घ्या. त्यावर ही त्यात खोबऱ्याची वाटी किंवा तो तुकडा जो घेतलेला आहे तो त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्या खोबऱ्याच्या वाटीवर तुम्हाला कापूर ठेवायचा आहे. कापराच्या 2 वड्या 3 वड्या ठेवल्या तरीही चालेल किंवा भीमसेनी कापूर जर असेल तर अतिशय उत्तम. तर बघा भीमसेनी कापराच्या 2-3 वड्या ठेवल्या तरी चालेल आणि देवघरासमोर बसायचं आहे. तुम्ही आणि तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आणि हा कापूर जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे.
त्याचबरोबर हा प्रज्वलित केल्यानंतर हा कापूर जो आहे तो जळेपर्यंत तुम्हाला एक मंत्र देखील बोलायचा आहे आणि तो मंत्र असा आहे, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. हा मंत्र जो आहे तो तुम्हाला संपूर्ण जो कापूर आहे तो जळेपर्यंत म्हणायचा आहे. यानं काय होतं बघा, तुमच्या आयुष्यात येणारे संकट, दुःख जे आहे, ज्या समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात. आयुष्यात कितीही दुःख, अडचणी, संकट हे कधीच सांगून येत नाही. म्हणून गणपती बाप्पांना आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या बघा दुसऱ्या दिवशी ते बघा खोबरं, कारण खोबऱ्याची वाटी जी आहे ती पूर्ण जळालेली नसते, ती थोडी तरी शिल्लक राहते. तर हा जो काही तुकडा आहे तो तुम्हाला निर्माल्यात टाकायचा आहे, खायचा नाही, निर्माल्यात टाकायचा आहे. हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. तो निर्माल्यात टाकायचा किंवा पाण्यात विसर्जन केला तरीही चालेल. त्यानंतर तुम्ही हात जोडून प्रार्थना करायची, माझ्या कुटुंबातील कोणावरही कधीही विघ्न येऊ देऊ नका, आणि अशी मनोमन प्रार्थना करायची. मात्र लक्षात घ्या, कापूर संपेपर्यंत हा जो मंत्र जो मी तुम्हाला सांगितलेला आहे, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, हा मंत्र तुम्हाला कापूर संपेपर्यंत हा म्हणायचा आहे. तुम्ही व्रत करणार असाल तरी देखील हा उपाय करू शकता. त्याचबरोबर व्रत नसेल तरी देखील हा उपाय करू शकता. अत्यंत साधा, सोपा, परंतु तितकाच प्रभावी उपाय आहे. नक्कीच करून बघा. तुमच्यावरील जे काही संकट आहे, बाधा, अडचणी असतील तर त्या नक्कीच या उपायानं दूर होणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.